वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भोपटकर बंधू आणि टीम सादर करीत आहेत एक लघु चित्रपट खोपटीचा बंगला। अहो पण हे करायचं राहूनच गेलं। हे 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाक्याच्या 12 गल्लीच्या 12 शहराच्या देवा महाराजा आज या घरी रौप्य महोत्सवी वर्षात आयोजित केलेली सत्यनारायणाची पूजा सर्व पोराटोरा म्हातारे कुतारे मिळून करत आहेत। त्यांचा तू नेहमी सांभाळ कर आणि त्यांची काय इडापिडा वाकडं तिकडं असेल तर ते दूर कर रे महाराजा। कोणी काय कुणावर वाकडं तिकडं केलं असेल तर ते बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे आणि सगळ्यांना यश मिळू दे रे महाराजा। कोणाला मूल होत नसेल तर त्याला मूल होऊ दे, सर्वांना कामधंद्यात यश दे, सगळ्या मुलांना शिक्षणात यश दे। कोणाचं लग्न जुळत नसेल तर तुझ्या कृपेने ते जुळून दे रे महाराजा। आज भारत देशावर संकट आले आहे, हे भवानी माते कालीचं रूप घे आणि हे मारुती राया तुम्ही सीमेवर आमच्या जवानांना सहकार्य करा आणि आमच्या शत्रूंचा नायनाट करा। सर्वांच्या वतीने नारळ आणि पानाचा विडा देऊन मी गाराणं घातलंय, ते मान्य करून घे आणि सर्वांना सुखी ठेव रे महाराजा। नमस्कार माझ्या कुटुंबियांनो, कशात सगळे? आज आम्ही तुमच्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत एका स्वप्नाची, संघर्षाची आणि एकजुटीची गोष्ट खोपटीचा बंगला। हो, हे एक स्वप्नच होतं जे भोपटकर बंधूंनी पाहिलं, जगलं, जपलं। अहो एवढंच नाही तर सत्यातही उतरवलं। रामचंद्र बाबाजी भोपटकर यांच्या नेतृत्वाखाली 21 मे 1960 साली बांधलेलं आपलं गावचं घर तेव्हा मातीचं होतं। आताच्या सासवा तेव्हा सुना होत्या। घराच्या अंगणात आपण कोकम सुकवायचो, फणस कापायचो, आंब्याची साठं बनवायचो, तर मागच्या पडवीत एका रांगेत एकत्र जेवायलाही बसायचो। एकजुटीने सर्व काही साध्य करता येते या वाक्याचा जन्म कदाचित तिथेच झाला असावा। अहो इथं माणसं म्हातारी होतात तर घराचं काय? सर्वांना आपल्या पंखाखाली घेऊन या घराने भरपूर उन्हाळे, पावसाळे, अहो इतकंच काय भूकंपही पाहिला। वाळवीच्या माऱ्यापुढे आपलं घर हळूहळू थकू लागलंय हे आपल्या कुटुंबियांनी जाणलं आणि तेव्हा लक्षात आलं की नवीन घर बांधणे हे काळाची गरज आहे। जुनं घर पाडून नवीन घर उभारणं हे काही सोपं काम नाही। अहो पण संकटाला घाबरून खचून जातील ते भोपटकर कसले। भोपटकर बंधू प्रीमियम लीगचे चेअरमन भास्कर भोपटकर यांच्या आशीर्वादाने कॅप्टन भार्गव रामचंद्र भोपटकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून 25 वर्षांपूर्वी भोपटकर बंधूंनी वर्ष 2000 साली उभारला हा राजवाडा। एक पिढी होती ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक पाहिला, एक पिढी होती ज्यांनी भारत स्वतंत्र होताना पाहिला आणि कदाचित तसेच भाग्य जन्माला घेऊन आलेली आपली ही पिढी आहे ज्यांनी हे घर, हा स्वप्नांचा राजमहल उभा होताना याची देही, याची डोळा पाहिला। चला तर मग आज तो सुवर्ण क्षण आपल्या सोनेरी धाग्याने गुंफून अजून सोनेरी करूया। धन्यवाद। तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, बसलेले शिवणे आमचे गाव, मराठी घेतो हाडोसा इथे, ऊन पाऊस खेळतील आपण डाव, भेटतो संकटांना निधड्या छातीने, कधी ना कधी पाठीवर राहा, येऊ सर्वांना या पंखाखाली, मग तो रंग असो वा राव, होती आहे आणि असेल एकता, मनी धरुणी चालू हा भाऊ, आई कुलस्वामिनी आहे पाठीशी, भोपटकर बंधू आमचे नाव। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। माये
वर्षांनी खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. नॅचरल येऊ दे. सॉरी बोल, सॉरी बोला, तू पण सॉरी बोल. हा चला आता मित्र म्हणा, आता हात मिळवा. ए रॅन्स हात मिळव. एक नंबर मयूर, एक नंबर. आणि हे मॉनिटर या सही सांगायचं कोण काय काय करतं ते. मॉनिटर तुमचं आहे. मॉनिटरने माझ्याकडे कंप्लेंट केली तर सगळे मार खाणार. एकामुळे सगळे मार खाणार. हा दांडा आहे. ए मयूर सेल्फी स्टिक पण घे. हा दांडा आहे. कोणी काय केलं सोजस, सोजस तुझ्यापासून सुरुवात. मॉनिटर सांगायचा कोण काय काय करणार. हे दो हे बघ, हा छोटा मॉनिटर तो मोठा मॉनिटर. तू नाही, तू त्यांचा डॉन. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. जो तुमको हो पसंद वही बात
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती, मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती, नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत, कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी, गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी. अनुभवते जाणती जे गुरुपदींचे रहिवासी, अनुभवते जाणती जे गुरुपदींचे रहिवासी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला नि चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला नि चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे आरून एक बाई चांद उंगवला, चांद उंगवला नि चांदण्या बघावा निघाल्या. श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. पुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्या सुरूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवी
पुरिले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी बेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी बेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी सरक्याची टोपली माथ्यावर ठेवून इकूजा बाजारी हलवा ताज है मावर पारूचे फल्यावरी भिंगांनी पाला काटेरी मावर दिसतई सोनेरी सरगांनी हलवा ताज है मावर पारूचे फल्यावरी भिंगांनी पाला काटेरी मावर दिसतई सोनेरी रे काका ताज है मावर पारूचे फल्यावरी अरे कोलियो नाकवा दर्यांची हानतई मावर सोनेरी मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी